नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण सुदृढ कसं जगावं याविषयी थेट मार्गदर्शन मिळवतो वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आजकाल ज्या वाढल्या आहेत वंध्यत्वाच्या समस्या, त्यांवर अद्ययावत उपचार आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत नाशिकमधील सुप्रसिद्ध मालती द मदर केअरच्या स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर नीलांबरी देसले पवार. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. सुरुवातीला आपल्याला डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर नीलांबरी देसले पवार यांनी NDMVP मेडिकल कॉलेजमधून त्यांचं MBBAचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतून MS ही स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रातील उच्च पदवी संपादित केली. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ त्या या क्षेत्रात अत्यंत यशस्वीपणे कार्यरत आहेत. प्रामुख्यानं मालती द मदर केअर या IVF सेंटरच्या माध्यमातून त्यांनी वंध्यत्वावर मात करण्यासाठी उल्लेखनीय असं योगदान आजवर दिलंय आणि आजवर 500हून अधिक IVF केसेस यशस्वी करण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. वंध्यत्व ही केवळ एक वैद्यकीय समस्या नसून ती पती पत्नीसाठी एक मोठी भावनिक लढाई असते. हीच संवेदनशीलता जपून डॉक्टर नीलांबरी देसले पवार या क्षेत्रात कार्यरत आहेत. अत्याधुनिक IVF, ICSI आणि IUI या प्रगत अशा तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून प्रत्येक दाम्पत्याकडे वैयक्तिक लक्ष आणि त्यांना मानसिक आधार देणं ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. PCOS, एंड्रियोमेट्रियोसिस, तसंच पुरुषांमध्ये जे वंध्यत्वाची समस्या असते, त्याचबरोबर वारंवार गर्भपात होण्याची जी समस्या असते, अशा अनेक गुंतागुंतीच्या केसेस त्यांनी अतिशय कौशल्यानं यशस्वीपणे हाताळलेल्या आहेत. आज विज्ञान, दांडगा अनुभव आणि मनापासून दिलेली आपुलकीची साथ या जोरावर प्रत्येक जोडप्याचं आई बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर नीलांबरी देसले पवार या निरंतर असं कार्य करत आहेत. चला तर मग आता अजिबात वेळ न दवडता त्यांच्याशी साधूया थेट संवाद. खरं तर मी जसं सुरुवातीला सांगितलं की आजकाल ना वंध्यत्वाच्या समस्या प्रचंड वाढत आहेत. यामागे आपली जी बदलती जीवनशैली आहे, जी फास्ट झालेली लाईफस्टाईल आहे, ती कारणीभूत असेलच. पण या व्यतिरिक्त काय काय कारण आहेत मॅडम? आता ईशा, जसं तू बोलली तसंच की ऑफकोर्स आपली लाईफस्टाईल तर आहेच, पण आता एज म्हणजे वय, त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ मॅरेज, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आपला स्ट्रेस जो आजकालचा असतो तो, आणि सेकंडली आपल्याला हे माहिती पाहिजे की प्रेग्नन्सी राहायला आपल्याला 4 गोष्टी लागतात. त्याच्यापैकी स्त्रीबीज, गर्भपिशवी आणि नलिका, आणि चौथं जे आहे ते शुक्रजंतू. ह्या जर 4 आपल्या नॉर्मल असतील, याचे जर आपले इन्व्हेस्टिगेशन्स नीट झालेले असतील, तर नॅचरली प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येत नाही. पण ह्या ज्या 4, जसं मी सांगितलं, स्त्रीबीज, नलिका, गर्भपिशवी आणि शुक्रजंतू, याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर येस, हे इन्व्हेस्टिगेट करून मग आपल्याला पुढे जायचं असतं. अच्छा, पण हे तुम्ही म्हणालात की हे इन्व्हेस्टिगेट करून, म्हणजे नेमकं कारण काय आहे ते शोधून आपण त्यावर उपचार सुचवत असाल. पण अर्थात त्यासाठी जे दाम्पत्य आहेत त्यांनी वेळ तुमच्याकडे येणं आवश्यक असेल. अनेक दाम्पत्यांना ना मॅडम हेच कळत नाही की आपण बाळ होत नाहीये म्हणून डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. तुम्ही काय सुचवाल? लग्नानंतर साधारण किती महिन्यांनी किंवा वर्षभराने त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा? लग्न झाल्यावरती यांना 1 वर्षात जर आपल्याला प्रेग्नन्सी नाही राहिली, आणि सेकंडली आपण एज ग्रुप आपण डिवाइड करू. आता जर एखादी स्त्री एज ग्रुप वाईज लेस देन 35 असेल तर ऑब्व्हियसली शी कॅन वेट फॉर अ इयर. पण जर हेच वय जर मोर देन 35 असेल तर 6 महिने तुम्ही नॅचरली ट्राय करा. नाही झालं तर येस, यू हॅव टू कन्सल्ट अ डॉक्टर. अच्छा, बरं, आता मूळ विषयाकडे येऊया. जेव्हा मी आपली ओळख आपल्या सर्व प्रेक्षकांना करून दिली तेव्हा सांगितलं की आपण अगदी ICSI पासून IVF, IUI अशा वेगवेगळ्या अद्ययावत अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आई बाबा होण्याचं दाम्पत्याचं स्वप्न पूर्ण करता. मुळात IVF म्हणजे काय हे अनेक जणांना आजही माहीत नसतं. डॉक्टर, तेच सांगा, अगदी सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत. हे बघ, IVF म्हणजे पहिले त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणायचो, मग IVF, आणि आता ICSI म्हणजे काय? टेस्ट ट्यूब बेबी जी पद्धत होती तीच इट्स ऑल द सेम. आता फक्त इट हॅज डिफरंट नेम्स. अच्छा, आता आपण बेसिकली ICSI करतो. ICSI म्हणजे काय? आपण स्त्रीबीज घेतो, शुक्रजंतू घेतो, आणि त्याचं जे गर्भ बनतं ते लॅबमध्ये बनतं. याचा अर्थ जे नॅचरली तुमच्या ट्यूबमध्ये गोष्टी होतात, फॅलोपियन ट्यूब्समध्ये, ते फक्त आपल्या लॅबमध्ये होतात. आणि मग ते गर्भ चांगलं झालं की ते गर्भ आपण गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर करतो. सो इट इज अ व्हेरी सिम्पल वे ऑफ डुईंग IVF और ICSI.
अच्छा. बरं आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे की जेव्हा जेव्हा विषय येतो ना वंध्यत्वाचा किंवा आता बाळ होत नाही आपल्याला म्हणून आपण ट्रीटमेंट घ्यायला हवी किंवा उपचार घ्यायला हवे असं जेव्हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा सगळ्यात आधी उपचार केले जातात ते स्त्रीवर. पण त्या पुरुषामध्ये सुद्धा काही समस्या असू शकतात. हा मुद्दा लक्षातच घेतला जात नाही. म्हणून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की वंध्यत्व ही समस्या केवळ स्त्रियांपुरतं मर्यादित आहे का डॉक्टर? एक्झॅक्टली, व्हेरी गुड क्वेश्चन. आता होतं काय की जेव्हा आपण खूप सारे फाईल्स बघतो तर फक्त एका स्त्रीलाच इन्व्हेस्टिगेट केलं जातं. बट वेन इट कम्स टू इन्व्हेस्टिगेटिंग इनफर्टिलिटी किंवा पेशंट माझ्याकडे येते तर आपण दोघांनाही इन्व्हेस्टिगेट करतो. आता त्याच्यामध्ये पहिलं काय असतं की इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपल्याला ब्लड टेस्ट असतात स्त्रियांचे. त्याच्यामध्ये आपण AMH करतो, अँट्रल फॉलिक्युलर काउंट हे सोनोग्राफीनी करतो. ओके. आणि काही थायरॉईडचे टेस्ट, प्रोलॅक्टिनचे टेस्ट. वेन इट कम्स टू हजबंड ऑर द मेल त्याच्यामध्ये आपल्याला सिमेन अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि सिमेन अनालिसिसमध्ये आपल्याला काउंट किती आणि मोटिलिटी किती हे 2 गोष्टी जरी आपल्याला कळल्या तरी हा जो एक प्रवास असतो हा सुरळीत होतो. अच्छा. पण पुरुषांमध्ये वंध्यत्व निर्माण होण्याचं कारण काय असतं? कोणते घटक कारणीभूत असतात त्यासाठी? आता बेसिकली सिमेन अनालिसिसमध्ये जसं मी तुला सांगितलं की रिपोर्ट जेव्हा आपण बघतो तर आपण त्यांची क्वांटिटी बघतो आणि त्याची क्वालिटी आणि मोटिलिटी. मोटिलिटी म्हणजे किती वेगाने तुमचे शुक्रजंतू पळू शकतात. तर ज्याची प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी जास्ती तेच एखाद्या स्त्रीबीजाला फलित करू शकतं. तर म्हणून जसं तू म्हणते की काय बघायला पाहिजे तर आपल्याला एक तर शुक्रजंतूची मोटिलिटी, सेकंडली व्हेरिकोसील आहे की नाही, थर्ड आपल्याला काही प्रश्न असतात की का बरं होऊ शकतं. एक तर असतं धूम्रपान, एक असतं अल्कोहोल. बेसिकली आय वुड से की स्मोकिंग का बरं, कारण स्मोकिंगमध्ये निकोटीन आहे विच डायरेक्टली हिट्स युअर स्पर्म काउंट. सो दॅट इज द मोस्ट डेंजरस थिंग. त्याच्यानंतर येतं की घट्ट कपडे घातलेले आणि जे काय, आणि लास्ट जो म्हणू शकतो आपण की खूप वेळ आता IT मध्ये तुम्ही लॅपटॉप्स घेऊन बसतात बिकॉज ऑफ द हीट अँड एव्हरीथिंग ऑल्सो स्पर्म काउंटवरती इम्पॅक्ट पडतो. अच्छा. म्हणजे हे मला वाटतं अनेक प्रेक्षकांना आज पहिल्यांदाच कळलं असेल की लॅपटॉपच्या हीटमुळे सुद्धा पुरुषांमध्ये तासनतास जेव्हा तुम्ही बसतात तेव्हा ऑब्व्हियसली इट इज गोइंग टू अफेक्ट. वंध्यत्वाचा त्रास होऊ शकतो. बरं, पुन्हा एकदा आपण स्त्रियांच्या आरोग्याकडे येऊया. जे मोठमोठे आजार असतात ना, म्हणजे कर्करोग म्हणूया किंवा हृदयविकार कोणताही, तर त्याची काही ठरलेली किंवा डॉक्टरांकडून जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं जातं, काही लक्षणं अशी असतात जी आपल्याला दिसली कोणामध्ये सुद्धा, लहान मुलांमध्ये सुद्धा, तरुणांमध्ये सुद्धा, की आपण वेळ न दवडता तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. बरं, स्त्रियांना जेव्हा त्या वयात येतात तेव्हा त्यांना मासिक पाळी सुरू होते. आज जर आपण पाहिलं तर हे जे आपलं धावपळीचं जीवन झालेलं आहे त्याच्यामध्ये मासिक पाळीमध्ये सुद्धा अनेक अडथळे निर्माण होतात. त्या बाबतीत सुद्धा अनेक त्रास होतात. PCOS, PCOD आपण अगदी सलग म्हणजे सहजपणे आजकाल ऐकतोय. या सगळ्या ही सगळी लक्षणं असू शकतात ना वंध्यत्वाची माझ्या मते. बरोबर. अशी कोणकोणती लक्षणं असतात डॉक्टर ज्याकडे एका म्हणजे वयात येणाऱ्या मुलीने सुद्धा, लहान मुलींच्या पालकांनी सुद्धा आणि तरुणपणी सुद्धा स्त्रियांनी अजिबात दुर्लक्ष करू नये, जी वंध्यत्वाची लक्षणं असू शकतात? असे आता बेसिकली मी फर्स्ट पॉईंट तुला सांगू इच्छिते की फर्टिलिटी जेव्हा एखादी स्त्री 6 महिने किंवा 1 वर्षांच्या वर जर तुमची ड्युरेशन गेली आणि तुम्ही प्रेग्नंट होत नसाल, तुम्ही कुठलेही कॉन्ट्रासेप्टिव्स वापरलेले नाही आहे, ओसी पिल्स पण नाही आणि कॉन्डोम्स पण नाही, तरी तुम्ही प्रेग्नंट होत नसाल, बट इफ यू फील की मी एकदमच हेल्दी आहे तरी माझ्यात असं का होतं आहे, बट यू हॅव टू गो अँड विजिट अ स्पेशलिस्ट. बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जसं तू म्हटली मासिक पाळी म्हणजे पिरियड्स इरेग्युलर असले तर, त्याच्यानंतर जेव्हा आपल्या पिरियड्स येते तेव्हा पिरियड्समध्ये जर आपल्याला खूप पेन होत असलं तर किंवा वेदना होत असलं तर त्याला आम्ही डिस्मेनोरिया म्हणतो. त्याच्यानंतर डिस्पॅरोनिया म्हणजे जेव्हा संबंध आपण ठेवतो तेव्हा जर खूप वेदना होत असतील तर दोज आर द सायन्स की तुम्ही जाऊन एखाद्या तज्ज्ञाला भेटायला पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ब्लड टेस्ट करतात, थायरॉईड वरती जास्ती असलं तर, आणि प्रोलॅक्टिन लेवल्स, कारण की प्रोलॅक्टिन लेवल्स म्हणजे आपण जे काय हॉर्मोनल ॲसेस वगैरे करतो त्याच्यामध्ये पण वर खाली आलं तर यू शुड गो अँड कन्सल्ट युअर डॉक्टर.
अच्छा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माझ्या जेवढ्या मैत्रिणी हा कार्यक्रम बघत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे की आजकाल आपण आधी करिअर करतो आणि मग एकदा सेटल झाल्यानंतर अनेक जण लग्न करतात. पण मग असं म्हणतात की बायोलॉजिकल एक क्लॉक असतं ज्याच्यामुळे तुम्हाला मग नंतर इच्छा असूनही आई होता येत नाही किंवा बाबा होता येत नाही. खरंच गर्भधारणेशी एवढा संबंध असतो का वयाचा डॉक्टर? व्हेरी गुड क्वेश्चन. आता बेसिकली मी जे काही चालू केलेलं आहे की आपलं लाईफस्टाईल फास्ट झालेलं आहे, स्त्रियांना करिअर करायचे आहेत, कम्पॅटेबल पार्टनर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत यू डोंट वॉन्ट टू गेट मॅरिड, विच इज अंडरस्टूड. सो नाव देर इज समथिंग कॉल्ड एज oocyte फ्रीजिंग. यू फ्रीज युअर oocytes अँड कीप. आणि तुमचे oocytes फ्रीज झाल्यावरती तुम्ही लग्न केल्यानंतर तुम्हाला 5 वर्षानंतर जर तुम्हाला मूलबाळ हवं असेल तर यू कॅन ऑलवेज गो बॅक, टेक युअर oocytes, डू अ ICSI आणि यू कॅन बी अ मदर. ओके, सो oocyte फ्रीजिंग इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंडली, लग्न झालं आहे आणि यू डोंट वॉन्ट टू प्लॅन, ॲटलिस्ट एकदा तरी AMH करायचं. AMH इज अँटी मुलेरियन हॉर्मोन. इट इज अ सिम्पल ब्लड टेस्ट. अच्छा, त्याच्याने आपल्याला कळतं की हाऊ मेनी एग्ज आर ॲक्च्युली रिमेनिंग इन युअर बास्केट. म्हणजे असं म्हणू शकतो की एक कुंडली आहे. ओके, विच कॅन टेल यू की ओके तुम्ही 6 महिने अजून थांबले तरी चालेल, तुम्ही 2 वर्ष अजून थांबले तरी चालेल, पण जर AMH ड्रॉप होत असेल तर येस यू हॅव टू ॲक्ट व्हेरी ॲग्रेसिव्ह. अच्छा, आय विल नॉट से की AMH तुम्ही दर महिन्याला करा. नो, AMH कॅन बी डन 6th मंथली और AMH कॅन बी डन इयरली. अच्छा. ओके, ओके, याच्यातला जो पहिला मुद्दा तुम्ही मांडलात ना, दोन्ही मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते. पण पहिला जो मुद्दा मांडलात तुम्ही फ्रीजिंगचा, अंडी फ्रीज करू शकते प्रत्येक तरुणी. पण जो माझा मूळ प्रश्न होता की वयाचा आणि गर्भधारणेचा नक्की काही संबंध आहे का? म्हणजे कधी खूप जास्त चान्सेस असतात आई होण्याचे, म्हणजे कोणत्या वयात? 20 ते 25 की 30 नंतर अजिबातच आई होण्याचे चान्सेस नसतात? जसं मी सांगितलं ईशा की AMH तुमचं ड्रॉप होतं. जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचं AMH ड्रॉप होतं. ॲट द एज ऑफ 20 तुमचं AMH खूप चांगलं असेल, तुम्हाला आई लगेचच बनवू शकतात. आफ्टर 25 इट फॉल्स, आफ्टर 30 अ लॉट, आफ्टर 35 ड्रास्टिक आणि आफ्टर 40 तर खूपच. सो बेसिकली जर आपल्याला आई व्हायचं असेल तर नाव आय वुड सजेस्ट की बिफोर 33 इज युअर टाईम. येस, द बायोलॉजिकल क्लॉक इज टिकिंग. सो IVF जरी म्हटलं तरी इट्स अ टेक्नॉलॉजी. यू हॅव टू टेक हेल्प ॲट द राईट टाईम. इफ यू गो टू द टेक्नॉलॉजी आफ्टर द होल टाईम इज गॉन, इट इज गोइंग टू टेक टाईम. सो ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजी आहे, मदत घ्या आणि राईटली मदत घ्या. अच्छा, म्हणजे आपल्या एकतर तुम्ही सल्ला दिलात की अगदी तुम्हाला वेळेत बाळ हवं असेल बिफोर द सुदृढ एज हवं ऑफ असेल, 33. तर 33व्या वर्षाआधी आई होणं पहा, असा आपण महत्त्वपूर्ण सल्ला दिला. आणि जरी नाही होता आलं तर नंतर आपल्याकडे IVF आहेच, पण ते सुद्धा वाढत्या वयासोबत तितकीच वेळ घेणारी ही सगळी प्रक्रिया आहे. Exactly. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की मुळात IVF हे सुरक्षित आहे का? IVF खूप सुरक्षित आहे. पहिले जसं आपल्याला वाटायचं की त्याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे होऊ शकतात का, देर आर नो साईड इफेक्ट्स ऑफ IVF. हॉर्मोनचे इंजेक्शन लगेचच तुमच्या बॉडीमधनं निघून जातात वन्स यू स्टॉप द ट्रीटमेंट. आणि त्याचे 2च साईड इफेक्ट असे मी सांगू शकते, और मी माझ्या पेशंट्सला सांगते की तुम्ही प्रेग्नंट व्हाल, एक तर तुम्हाला ट्विन्स होऊ शकतात. सो दॅट इज अ व्हेरी गुड साईड इफेक्ट. बट काहींना फक्त एकच हवं असतं की नको नको आम्हाला एकच पाहिजे. बट देर आर नो सच साईड इफेक्ट्स इफ यू गो टू द राईट IVF स्पेशलिस्ट. आणि जर त्यांचं पूर्ण जो प्रोटोकॉल वाईज आपण नीट गेलो सायंटिफिकली, तर देर इज नो साईड इफेक्ट. अच्छा, बरं. पण मग आता तुमच्या बोलण्यातून हेच लक्षात आलं की त्याचा जो सक्सेस रेट आहे, अर्थात यशोदर आहे, तो अतिशय उत्तम असावा, हे तुमच्या बोलण्यावरून लक्षात आलं. पण तो कोणत्या घटकांवर अवलंबून असतो? त्यासाठी काय महत्त्वाचं असतं? सक्सेस रेट आहे ना 40 to 50% असतात. ओके, अच्छा. तर सपोज 10 पेशंट्स, मी माझ्या पेशंट्सला नेहमी असं सांगते की जर 10 पेशंट्स बाहेर आहेत, IVF करू इच्छित आहेत, पहिल्या सायकलमध्ये 5 ते 6 हेच पेशंट्स कन्सीव्ह होणार. याचा अर्थ काय, 40 to 60% मध्ये तुमचा सक्सेस रेट चालतो. ओके, आता याच्यामध्ये सक्सेस कशावरती डिपेंड असतो? एक तर एज इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू गो टू युअर IVF स्पेशलिस्ट ॲट द राईट एज, यू आर म्हणजे तुम्ही कन्सीव्ह करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही, फर्स्ट सायकलमध्येच कन्सीव्ह होऊ शकतात. ओके, सेकंडली तुमची IVF लॅब, म्हणजे IVF सेंटरमधली जी IVF लॅब असते त्याचे जे इक्विपमेंट्स असतात
तो जो प्रोटोकॉल असतो आणि ज्या पद्धतीने ते सगळं चालतं IVFचं सायकल, तर त्याच्यावरती आणि लॅबच्या एका इकोसिस्टमवरती पण IVF सक्सेस रेट खूप डिपेंड करतो. ओके, अच्छा. तर ह्या तिन्ही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागतं. फर्स्ट इज द एज, सेकंड इज यू हॅव टू फाइंड आउट की प्रॉब्लेम कुठे येतोय. बरोबर. स्त्रीबीज चांगले आहेत, मग स्त्रीबीज चांगले आहेत तर शुक्रजंतूमध्ये प्रॉब्लेम आहे का? जर गर्भ चांगले बनता आहेत तर मग गर्भपिशवीच्या लायनिंगमध्ये प्रॉब्लेम आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदा सॉर्ट आउट केल्या आणि अकॉर्डिंगली सायंटिफिकली गेलो तर आय थिंक सक्सेस रेट तुमचा चांगल्यात चांगला 40 to 50% पर्यंत जातोच. अच्छा, म्हणजे अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे आपण. मगाशी आपण सांगितलं की स्त्रियांनी AMH ही चाचणी, AMH बरोबर आहे ना, ही चाचणी करावी जी साधी रक्ताची चाचणी असते, तपासणी Exactly. असते. पण ॲज अ कपल म्हणून किंवा त्या दोन म्हणजे जे नवरा बायको असतात त्या जोडप्याने कोणत्या अशा तपासण्या असतात ज्या करायला हव्या तुम्ही डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी किंवा तुमची गर्भधारणेसाठीची ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी? ओके, आता जर आपण नॉर्मल बेसलाईन टेस्ट जर आपण म्हणावे तर ऑब्व्हियसली स्त्रीने तिचं थायरॉइड करायलाच पाहिजे. अच्छा. ठीक आहे. जीवनसत्व म्हणजे B12 इज व्हेरी इम्पॉर्टंट. जरी जीवनसत्व आपल्याकडे कमी असलं तरी वंध्यत्वामध्ये प्रॉब्लेम येतो. आणि मुव्हिंग ऑन टू मेलचा एक सीमेन काउंट बेसलाईन आपल्याला माहिती पाहिजे. शिवाय काही व्हेरिकोसील काही असं वेगळं काही त्याच्यामध्ये असलं तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. दॅट्स इट. खूप साऱ्या चाचण्या करून पण जाऊ नका. आणि एक थर्ड म्हणजे मुद्द्याचं म्हणजे जर आपल्याला नॅचरली ट्राय करायचं आहे किंवा IUI ट्राय करायचं आहे तर HSG म्हणजे आपल्याला आपल्या नलिका फॅलोपियन ट्यूब ह्या ओपन आहेत की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. जर नलिका ब्लॉक्ड असतील आणि जर तुम्ही फक्त उपचार करत राहिले तर ब्लॉक नलिकेद्वारा आपण नॅचरली किंवा IUI प्रेग्नंट राहत नाही. So basically what I would suggest is do a thyroid, do a B12, do your infection test म्हणजे HIV, HBsAg आणि एक HSG हिस्ट्रोसॅल्फिंगोग्राफी हे नक्की करा. हे पाळीच्या 6व्या, 7व्या किंवा 8व्या दिवशी ही टेस्ट होते. अच्छा, आणि पुरुषांसाठी पुन्हा एकदा सांगा कोणत्या पुरुषांसाठी ते? सिमेन अनालिसिस, बेसिक सिमेन अनालिसिस. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे काउंट किती आहे, मोटिलिटी किती आहे आणि काही इन्फेक्शन आहे का. आणि पुरुषांमध्ये पण इन्फेक्शन जसं आपलं HIV, HBsAg काही इन्फेक्शन आहे का ते आपण रूल आउट करतो. अच्छा, बरं. आपल्या स्त्रियांच्या शरीरातनं हॉर्मोन जे असतात त्यांची जी काही भूमिका असते ती अतिशय महत्त्वाची असते. कारण ते जर वरखाली झाले तर त्याचा परिणाम हा केसांवरही जाणवतो, त्वचेवरही जाणवतो आणि मुळात मासिक पाळीवर सुद्धा जाणवतो. आणि वंध्यत्वावर किंवा गर्भधारणेवर कसा त्याचा परिणाम होतो याविषयी सुद्धा मार्गदर्शन करा. शिवाय मी जे मगाशी नावं घेतली PCOS, PCOD याचा सुद्धा कसा गर्भधारणेवर परिणाम होतो. आणि मगापासून जे तुम्ही सांगताय की थायरॉइड टेस्ट करणं अतिशय आवश्यक आहे, इतकं का थायरॉइड महत्त्वाचं असतं आपल्या गर्भधारणेत, का ते अडथळा ठरू शकतं, या सगळ्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करा. आता पहिला मुद्दा म्हणजे आपण काय काय हॉर्मोनल टेस्ट केली पाहिजे. आता बेसिकली आहे ना, जर एखादी स्त्री तिची मासिक पाळी एकदम रेग्युलर असेल म्हणजे तिचं रेग्युलरली तिला पाळी येत असेल तर तिचं स्त्रीबीज नीट फुगतं आहे. आणि जर पाळीत तुम्हाला 2 ते 3 दिवस अंगावरती जात असेल तर यू हॅव टू अंडरस्टँड वन थिंग की द वुमन इज डुईंग फाईन. म्हणजे खूपच हॉर्मोनल टेस्ट करण्याची गरज नाही आहे, जसं आम्ही FSH, LH वगैरे असं म्हणतो. फक्त AMH इज समथिंग, कारण की मी जसं सांगितलं की एक कुंडली आहे, आपल्याला कळतं की किती एग्स आर देअर इन युअर बास्केट. ओके. सेकंड क्वेश्चन तू म्हटली की PCO म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. खूप सारे स्त्रीबीज बनतात पण त्याच्यामधलं एकही अशी चांगली क्वालिटी देत नाही ज्याच्यानी प्रेग्नन्सी राहते. सो PCOमध्ये काय असतं की तुमची जी क्वालिटी आहे ती खराब असते. बट PCOची बाई प्रेग्नंट होऊ शकत नाही का? ऑब्व्हियसली होऊ शकते. देर आर सम मेडिसिन्स विच यू गिव्ह, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स यू हॅव टू ऑब्व्हियसली टेल हर की तुम्ही 5% जरी तुमच्या वजनामध्ये कमी केलं, मी असं म्हणतच नाही की तू 10 किलो कमी कर का 20 किलो कमी कर. सी इट इज व्हेरी इझी फॉर अस टेबलच्या या साईडला सांगणं, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द पेशंट. तर व्हॉट आय विल सजेस्ट इज इवन 5% रिडक्शन ऑफ वेट लॉस तुमचं नॉर्मल सायकल सुरू होऊन जाते. ओके. आणि जसं आपण म्हणतो पॉलिसिस्टिक, यू हॅव टू ॲड अ लॉट ऑफ अँटीऑक्सिडंट्स आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स विच कॅन गिव्ह यू अ गुड हेल्दी बेबी. आणि थायरॉइड, येस, थायरॉइड कमी जास्ती असल्यावरती कधी कधी काय होतं की आपलं वजन वाढतंय. थायरॉइड टेस्ट केल्यावरती वन्स यू स्टार्ट विथ थायरॉइड वजन पण कमी होतं,
रेग्युलर सायकल्स येतात, ओव्ह्युलेशन चांगलं होतं. सो ऑल दीज थिंग्स आर इंटरकनेक्टेड. सो आय वुड ऑलवेज से की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लीन ईटिंग हॅबिट्स, स्लीपिंग हॅबिट्स म्हणजे रात्रीचं लेट झोपणं, सकाळी लेट उठणं, हा जो सगळा स्ट्रेस असतो ना, याच्यामुळे आपले हॉर्मोन्स खाली होतात आणि दॅट इज द रिझन की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. अच्छा, म्हणजे नक्कीच आपण आपल्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल केले. म्हणजे जसं आपण सांगितलं की लवकर झोपणं, वेळेवर आहार घेणं, यामुळे सुद्धा गर्भधारणेची शक्यता वाढू शकते. एक्झॅक्टली. अगदी. खरं तर आपल्याच एका रुग्णाकडून किंवा ज्यांना आपण आई बाबा होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण केलं, त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकवूया. नक्कीच. आज आम्ही आई वडील होऊ शकले ही फक्त निलांबरी मॅडमांमुळेच शक्य झालंय. कारण की आम्ही बुलढाण्याहून 450 किलोमीटरहून इथं येणं, स्टे करणं, लेट नाईट येणं, खूप खूप सपोर्ट झाला. म्हणजे आज मॅडम फक्त आमच्यासाठी देव नाही, देवापेक्षा श्रेष्ठ आहे. थोडं इमोशनल मुवमेंट आहे आमच्यासाठी, पण आम्ही जे काही आज आहोत किंवा जे काही ही मुलं आहेत त्याच्या मागे फक्त नीलू मॅडमांचा हात आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप आनंदी होते ते आणि खरंच समाधानी अशी त्यांची प्रतिक्रिया होती. बरं, जेव्हा आपल्याकडे दाम्पत्य येत असतील तेव्हा आधीच ते खचलेले असतील भावनिकरित्या, त्यांना सुरुवातीला आपल्याला भावनिक आधार द्यावा लागत असेल, कठीण असेल ना हे डॉक्टर? जसं तू म्हणते ना ईशा, आम्ही यांना काय होतं, प्रत्येक पेशंटमध्ये यू गेट इमोशनली एन्टँगल्ड आणि मग असं वाटतं की त्यांची जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करायलाच पाहिजे. सो म्हणून मी यांचं म्हणजे हे जसे बुलढाण्याहून यायचे, थर्ड सायकलमध्ये कन्सीव्ह झाले. पण एक गोष्ट त्यांचं खूप चांगली होती की फेथ. यू हॅव टू कीप फेथ इन युअर डॉक्टर. तुम्ही फेथ ठेवला, तुम्ही नक्की जे तुम्हाला पाहिजे असेल ते मिळणार. आणि इमोशनल सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही फक्त पेशंटला ना एक आधार जरी दिला और इवन तुम्ही त्यांच्याशी पॉझिटिव्हली बोलले. बॅकहँडला काय चालू आहे हे आम्हाला माहिती आहे, ती आमची लढाई आहे. ओके, पण नेहमीच सगळं पेशंटला माहिती पाहिजे की तुझं हेच चांगलं नाही, तुझं तेच चांगलं नाही, तू कन्सीव्ह होऊच नाही शकत. दिस इज अ व्हेरी रॉंग वे ऑफ काउन्सिलिंग द पेशंट इज व्हॉट आय फील. सो पॉझिटिव्ह आणि professional counselor having at your IVF center is also very important. So we have all that with us. अच्छा, आता आपल्या प्रेक्षकांमधून अनेक जणांना आपल्याला पर्सनली भेटायचं असेल किंवा आपल्याकडून मार्गदर्शन मिळवायचं असेल, त्यामुळे तुम्ही सांगा तुमच्या सेंटरविषयी त्यांना माहिती. आणि इतकं सुंदर नाव आहे, मालती द मदर केअर. जे नाव ऐकूनच असं वाटतं की तुमच्याशी पर्सनली संवाद साधावा. अनेक प्रेक्षकांना वाटत असेल, तुम्हीच माहिती द्या त्यांना. मालती द मदर केअर म्हणजे आमची एक लेगसी आहे. मालती माझ्या आजीचं नाव होतं. अच्छा. माझ्या आजीचं नाव नंतर माझी आई पण गायनेकोलॉजिस्ट आहे आणि तिचं हे स्वप्न होतं की तिने तिचं हॉस्पिटल तिच्या आईच्या याच्याने चालवावं. सो मालती एक लेगसी आहे. सेकंडली आमचा गंगापूर रोडला हे IVF सेंटर आहे. सो बेसिकली आमचं मेटर्निटी होम हे 30 वर्षापासून होतं. 30 ते 35 वर्ष झाले असतील आता. आणि आता आमच्याकडे सेकंड जनरेशन पण येतं आहे, विच मेक्स अस व्हेरी हॅपी. आणि IVF सेंटर हे आपण 1 वर्षापूर्वी आपण चालू केलेलं आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी विथ द टेक्नॉलॉजी. जसं जसं आपण सगळे इक्विपमेंट्स आणलेत, सगळे जर्मनीवरनं आणलेले आहेत. अँड दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सक्सेस रेट. सो दॅट इज द रिझन मी का सांगते की द IVF लॅब इज वेल इक्विप्ड आणि आय थिंक सगळ्यांनी एकदा यायला पाहिजे. अगदीच. आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना अगदी थोडक्यात काय महत्त्वाचा सल्ला द्याल डॉक्टर? महत्त्वाचा सल्ला मी एवढाच देईन की निराश होऊ नका. IVF ICSI ह्या टेक्नॉलॉजी तुमच्याकरता आहे. प्लीज ह्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकतात ॲट द राईट टाईम. आणि आई बाबा होण्याचं जे तुमचं स्वप्न आहे हे आम्ही ॲज अ टीम आपण पूर्ण नक्कीच करू शकतो. सो आय वुड जस्ट से की प्लीज डोंट हेजिटेट की काही काही पेशंट्स म्हणतात ना की आम्हाला IVF नको रे बाबा किंवा नको तिथे नकोच. पण इट इज अ व्हेरी सायंटिफिक प्रूव्हन मेथड टू बिकम मदर. सो आय थिंक सगळ्यांनी ह्या गोष्टीचा थोडासा विचार करायला पाहिजे. खूप महत्त्वाचा सल्ला दिला आपण डॉक्टर. आणि खरं तर हे संपूर्ण मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं होतं. खूप खूप आभार आपले या सगळ्या माहितीसाठी. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.